नमस्कार शेतकरी मित्रांनो, मनरेगाचा निधी वितरणाबाबतचा एक राज्य शासनाचा शासन निर्णय आलेला आहे। या शासन निर्णयाअंतर्गत कोणासाठी हा निधी वितरित केला जाणार, किती निधी वितरित केला जाणार याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे। कारण मनरेगाच्या बाबतीत बऱ्याच शेतकऱ्यांचा हा निधी मिळालेला नाही, त्यामुळे आपल्याला या शासन निर्णयामध्ये ही सगळी माहिती घ्यायची। त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा। तर मित्रांनो, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र या योजनेसाठी सन 2026-27 करिता केंद्र शासनाकडून प्राप्त प्रशासकीय निधी वितरणाबाबत हा 20 मे 2026 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। आता या शासन निर्णयाअंतर्गत आपण थोडक्यात डायरेक्ट शासन निर्णयच बघणार आहोत। यामध्ये संदर्भाधीन अनुक्रमांक 1 वरील दिनांक 30/4/2026 रोजीच्या पत्रान्वये उपसचिव ग्रामीण विकास मंत्रालय नवी दिल्ली यांनी रक्कम रुपये 40,82,49,000 रुपये इतका प्रशासकीय निधी राज्य शासनास मनरेगाच्या स्नास्पर्श खात्यात वर्ग करण्याबाबत अधिदान व लेखा अधिकारी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय यांना पत्र निर्गमित केलेले आहे। केंद्र शासनाकडून प्राप्त निधी अनुज्ञेय बाबीवर खर्च करणे आवश्यक आहे। यास्तव प्रशासकीय खर्चासाठी हे जे लेखाशीर्ष आहे या अंतर्गत रक्कम 40,82,49,000 इतका निधी आयुक्त महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना नागपूर यांना शासन मंजूर करीत आहे। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही योजना केंद्र पुरस्कृत आहे आणि या योजनेसाठी स्नास्पर्श प्रणाली लागू असल्यामुळे या शासन निर्णयाद्वारे वितरित होणारा निधी 2026-27 करिता अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या तरतुदीमधून स्नास्पर्श खात्यामधून खर्ची टाकावा। आता वितरित निधी खालील लेखाशीर्षाखाली खर्च टाकण्यात यावा। यामध्ये ग्रामीण रोजगार हमी योजना या अंतर्गत सदरचा निधी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून खर्ची करण्यात यावा। तसेच सदरील निधी ज्या प्रयोजनाकरिता मंजूर करण्यात आलेला आहे त्याच प्रयोजनाकरिता खर्च करण्यात यावा, अन्यथा ती वित्तीय अनियमितता समजण्यात येईल याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्याकडे नोंद घ्यावी। सदर निधी वित्त व नियोजन विभागाच्या सहमतीने तसेच वित्त विभाग शासन परिपत्रक दिनांक 16 मार्च 2023 अन्वये प्रशासकीय विभागास दिलेल्या वित्तीय अधिकारान्वये निर्गमित करण्यात येत आहे, असा हा शासन निर्णय आहे। तसेच सदर शासन निर्णय वित्त विभाग परिपत्रक दिनांक 7 एप्रिल 2025 व 7 मे 2026 अन्वये दिलेल्या केंद्र पुरस्कृत योजनेसाठीचा निधी व केंद्र हिस्सा वितरित करण्याच्या प्रदान केलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे, असा हा शासन निर्णय आहे। तुम्हाला जर सविस्तर वाचायचा असेल तर याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन आपण सविस्तरपणे वाचू शकता। तुम्हाला शासन निर्णय कसा वाटला नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा। धन्यवाद।